जय शिवराय शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहताय 3300 कावेरी जातीच्या मादी आहेत. त्या म्हणजे फिमेल आहेत. ब्रीडिंग चालू आहे. आज 4था दिवस आहे. तुम्ही बघत असाल पेपर काढून घेतला आहे. पक्ष्यांना भांड्यामध्ये फीड दिलं आहे. पक्षी आता खात आहेत. कुक्कुटपालन करणं आणि ते शास्त्रशुद्ध पद्धतीने करणं, माहिती घेऊन करणं खूप गरजेचं असतं. तर 3 दिवस फीड पेपरवर का द्यायचं आणि 4थ्या दिवसापासून मग ते पेपर का काढायचे हे माहिती आपल्याला असायला पाहिजे. पक्ष्यांची मोर्टॅलिटी का होते, कशी होते, कशामुळे होते, टेम्परेचर किती असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या असतात आणि त्या अनुभवातून शिकल्या येतात किंवा ट्रेनिंगमधून शिकता येतात. ठीक आहे. तुम्ही अनुभवातून शिकायला गेलात तर गोते खात खात शिकता, नुकसान सहन करत करत शिकता. ट्रेनिंग घेतलं तर तुम्हाला ते ट्रेनिंगमध्ये शिकायला मिळतं. तुम्ही कुक्कुटपालन करण्याचा जर विचार करत असाल तर नक्की एकदा ट्रेनिंग घ्या. ट्रेनिंग घेऊन कुक्कुटपालन सुरू करा. ज्यांना कोणाला कुक्कुटपालन शिकायचं असेल, ट्रेनिंग पाहिजे असेल, ज्यांना माहिती नाही की डोस काय द्यायची, पक्ष्यांची मर का होते, बरोबर की नाही, किती टेम्परेचर असायला पाहिजे, कसं मेंटेन करायला पाहिजे, ब्रीडिंग रूम का असायला पाहिजे, लसीकरण का करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या असतील तर तुम्ही प्राकृत ॲग्रो फार्ममध्ये होणाऱ्या 1 फेब्रुवारी आणि 14 फेब्रुवारीच्या ट्रेनिंगमध्ये नोंदणी करून येऊ शकताय. तुम्हाला तिथं कुक्कुटपालनाबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल.